हाय. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेकअपसाठी लागणारं साहित्य, काही प्रोडक्ट्स जे मी वापरते ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर चला बघूया. मेकअपचे काही असे प्रोडक्ट्स जे कमी किमतीत मिळतात आणि आपल्याला सूट पण होतात आणि आपल्यासाठी चांगले पण असतात आणि त्याचा रिझल्ट पण चांगला असतो. तर मी तुम्हाला ते दाखवते. बेसिकली आता माझा रंग सावळा आहे, डस्की स्किन आहे. तर माझ्याकडे जास्त करून डस्की स्किनच्या रिलेटेडच मेकअप प्रोडक्ट आहेत. पण ते मेकअप प्रोडक्ट जे आहेत ते बेसिक स्किनला पण सूट होतात. तर सगळ्यात आधी मेकअप करताना आपल्याला आपला फेस जो असतो तो क्लीन हवा असतो. त्याच्यासाठी फेस वॉश करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. फेस प्रिपरेशन पण खूप इम्पॉर्टंट असतं. तर ते सगळ्यात पहिलं व्यवस्थित झालं पाहिजे. फेस वॉश करण्यासाठी तुमचा जो तुम्हाला सुटेबल असणारा फेस वॉश आहे तो तुम्ही यूज करू शकता. जसं की ड्राय स्किनसाठी, ऑइली स्किनसाठी आणि न्यूट्रल स्किनसाठी असे खूप खूप वेगळे फेस वॉश आता हल्ली मिळतात. तर त्याच्याप्रमाणे तुम्हाला जे सूट होतं ते तुम्ही वापरू शकता. त्याच्यासाठी तुमचा जो नाईट क्रीम वगैरे असतील काही किंवा नाईटला तुम्ही मॉइश्चरायझर लावत असाल किंवा कुठली क्रीम लावत असाल, जे तुमचं रुटीन असेल त्याच्यावर तुमचा जो फेस आहे, फेसची स्किन आहे ती डिपेंड असते की ती कशी दिसली पाहिजे. आता तुम्हाला तर माहितीच आहे, माझी पण स्किन काय एवढी पण गोरी नाही किंवा एकदम सुबक सुंदर अशी नाहीये. तरी पण माझा मेकअप चांगला दिसतो, स्मूथ दिसतो. पण त्याच्यासाठी काही टेक्निक्स असतात किंवा जेवढी आपण प्रॅक्टिस करू तेवढा आपला हात बसतो. त्याच्यामुळे आपला मेकअप चांगला येतो. तर आता मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवते. सगळ्यात आधी फेस वॉश. तर फेस वॉश तुमचा ठरलेला असतोच. त्याच्यानंतर आपल्याला स्किन प्रिपरेशनसाठी काही मसाजर असतात फेससाठी, ते यूज करतात. किंवा आपण आईस लावतो आपले पोर्स क्लोज होण्यासाठी, मेकअप टिकण्यासाठी, तर ते तुम्ही लावू शकता. तर सगळ्यात आधी मेकअप प्रोडक्टसाठी आपण काय यूज करतो, मॉइश्चरायझर, सनस्क्रीन काहीही असेल. तर आत्ता सध्या मी ही वाली यूज करत आहे. तुम्हाला तुमच्याकडे जो काही असेल तो तुम्ही यूज करू शकता. हे निव्याचं मॉइश्चरायझर आहे. तर मेकअपमध्ये सगळ्यात आधी लागणारा जो प्रॉडक्ट आहे तो आहे मॉइश्चरायझर. तर हा आहे मॉइश्चरायझर निव्याचा, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर सेकंड जो प्रोडक्ट आहे तो आपल्याला लागणार आहे प्रायमर. तर माझ्याकडे 2 प्रायमर आहेत, हे बघा. ब्लू हेवनचा प्रायमर खूप कमी किमतीत आणि खूप चांगला रिझल्ट देतो. मी खूप यूज केलेला आहे. आता हा संपत आलेला आहे, याच्यानंतर पण मी हाच घेणार आहे. तर तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. तर तिसरं प्रोडक्ट आहे करेक्टर. जे काही डार्क स्पॉट्स असतात आपल्या स्किनवर ते करेक्ट करण्यासाठी. तर एकदम कमी किमतीत तुम्हाला तर माहिती आहे इनसाईटचा हा जो करेक्टर आहे तो खूप छान आहे आणि खूप छान रिझल्ट देतो. माझ्याकडे हे तिन्हीसुद्धा इनसाईटचेच आहेत आणि प्रोफेशनलवाले पण आहेत. पण ते मी जास्त यूज नाही करत. मला ह्यांचा रिझल्ट जास्त चांगला वाटतो. तर जास्त करून आपल्याला ऑरेंज कलरचा करेक्टर जास्त यूज होतो, जिथे डार्क पार्ट असतील तिथे. त्याच्यानंतर चौथा प्रॉडक्ट आहे फाउंडेशन. करेक्टर लावल्यानंतर आपल्याला फाउंडेशन लावायचं असतं. तर फाउंडेशन तुम्ही ब्रँडवर डिपेंड आहे. ब्रँड पण तुम्ही वापरू शकता. आता खूप जर महाग बघायला गेलं तर ते आपल्याला परवडणार नाही. तर आपल्या बजेटमध्ये तुम्ही, मला तर असं वाटतं की मार्स बेस्ट आहे. मार्सचा फाउंडेशन बेस्ट आहे. फिटमीचा सुद्धा बेस्ट आहे आणि इनसाईटचा पण बेस्ट आहे. तर तुम्ही तो फाउंडेशन यूज करू शकता. त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक फाउंडेशन आहे, जो फेसेस कॅनडाचा आहे. 3 इन 1. जर तुम्हाला नॉर्मल मेकअप करायचा असेल ना एकदम, तर फक्त मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावल्यानंतर हा सिंगल लावलात ना, तरी पण काम होऊन जातं. त्याच्यानंतर फाउंडेशन बेस लावून झाल्यानंतर आपल्याला तो लॉक करण्यासाठी लूज पावडर वापरावी लागते. तर मी सध्या आता ही इनसाईटची HD मधली लूज पावडर जी आहे ती यूज करत आहे. वार्म टोनमध्ये आहे ती. त्याच्यानंतर जरी तुमच्याकडे लूज पावडर नसेलच तर तुम्ही कॉम्पॅक्टसुद्धा यूज करू शकता. कॉम्पॅक्ट पावडर ही स्विस ब्युटीची कॉम्पॅक्ट पावडर आहे. ती पण खूप चांगली आहे. त्याच्यानंतर मेबलिनचं जे कॉम्पॅक्ट आहे ते पण खूप चांगलं आहे. ते पण तुम्ही वापरू शकता. लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट वापरल्यानंतर आपली जे फाउंडेशन असतं ते लॉक होऊन जातं. जास्त ऑइली नाही दिसत. मॅट फिनिश येते. त्याच्यानंतर लिक्विड ब्लश तुम्ही कुठलंही वापरू शकता. असं काय गरजेचं नाही की एकदम चांगलंच पाहिजे. हे पण चांगलं रिझल्ट देतं. त्याच्यानंतर कन्सिलर. कन्सिलरसुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण जे आपले हायलाईट पार्ट्स असतात ते शो करण्यासाठी. तर इनसाईटचा हा जो कन्सिलर आहे HD वाला,
तो पण खूप छान आहे. मी खूप वर्षापासून यूज करते. खूप चांगला आहे. त्याच्यानंतर आता मी सध्या नवीन ट्राय करण्यासाठी स्विस ब्युटीचा घेतलेला आहे. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे. एअर बेस कन्सिलर इनसाइडचं हे पण चांगलं आहे. तर हे पण तुम्ही वापरू शकता. मी सध्या हे 3 यूज करत आहे. त्याच्यानंतर पावडर ब्लश जे आहे ते मी एकच यूज करत आहे मार्सचं. बघू शकता तुम्ही, नाव गेलेलं आहे. पण खूप चांगली क्वालिटी आहे आणि खूप कमी किमतीत आपल्याला ते मिळून जातं. आता त्याच्यानंतर आय शॅडो पॅलेट माझ्याकडे स्विस ब्युटीचं आहे. हे मी 2 वर्षापूर्वी घेतलेलं. त्याच्यामुळे मी खूप यूज केलं आहे आणि आता माझ्याकडे प्रोफेशनल मोठं आय शॅडोचं पॅलेट आहे. तर तरीसुद्धा मी हे वापरते, कारण हे जे बेसिक शेड आहेत ते आपल्याला सूट होतात आणि मेकअप आपला नॅचरल दिसतो. हा पण खूप कमी किमतीमध्ये मिळून जातो. काहीतरी 250-300च्या रेंजमध्ये हा मिळून जातो. त्यानंतर हायलायटर पण माझ्याकडे स्विस ब्युटीचंच आहे. तुम्ही असे कलर चॉईस करायचे की जे ऑल ऑल मेकअपवर सूट होतील. बघा तुम्ही, आता या आहेत आय मेकअपसाठी लागणाऱ्या गोष्टी. मस्कारा मस्कारा मेबलिनचा पण खूप छान आहे. इनसाइडचा पण खूप छान आहे. आम्ही मॅरी जॉक सॉरी याचा यूज करत आहे सध्या. मार्सचा तो खूप छान आहे, जो 2 in 1 आहे व्हॉल्यूमवाला. तो पण खूप छान आहे. मी तो वापरते. हा पहा, हा पण खूप छान आहे. कमी किमतीत चांगला रिझल्ट मिळतो. त्याच्यानंतर काजळ काजळ पण खूप इम्पॉर्टंट असते. लोकल काजळ आपल्या डोळ्यांना झोंबतात आणि त्यांचा रिझल्ट चांगला नसतो. हे मी फेसेस कॅनडाची काजळ आहे. हिला एका साईडला काजळ आहे आणि एका साईडला स्मजर आहे. बघा तुम्ही, तर ही खूप चांगली क्वालिटी आहे आणि खूप टिकते सुद्धा. तर ही थोडी महाग आहे, पण रिझल्ट चांगला आहे. तर ही तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतर व्हाईट कलरची जी काजळ असते, तुम्हाला माहिती आहे प्रोफेशनल मेकअपसाठी काय कधी कधी व्हाईट कलरची काजळ यूज करतात. ही बघा, ही पण खूप चांगली आहे. कधीतरी आपण आपल्याला एकदम युनिक मेकअप करायचा असेल तेव्हा सुद्धा ही यूज करू शकतो. ही बघा. त्याच्यानंतर स्विस ब्युटीची आयब्रो पेन्सिल विथ ब्रश, ग्रे कलर आहे. कारण आयब्रो कधी पण एकदम ब्लॅक नसतात करायचे आणि कधी पण एकदम डार्क ब्राऊन नसतात करायचे. तर सो मी ही यूज करते. काजळ आणि आयब्रोसाठी हा जेल पण मिळतो ब्लॅक कलरचा. हा हुडा ब्युटीचा आहे. हा पण खूप चांगला आहे. कधीतरी एकदम काहीतरी चेंज म्हणून तुम्ही हा वापरू शकता. आता मेकअपसाठी तुमच्याकडे काही बेसिक ब्रश असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रत्येक ब्रशनी वेगवेगळ्या प्रकारे मेकअप अप्लाय केलं जातं आणि त्याच्यामुळे ते मेकअप चांगला दिसत जातं. तर ब्लशसाठी हा बघा, फ्लफी ब्रश आहे. हा तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर हायलायटिंगसाठी हा ब्रश आणि कन्सिलर अप्लाय करण्यासाठी हा ब्रश, फाउंडेशन वगैरे मिक्स करून लावण्यासाठी हा ब्रश आणि आय शॅडोसाठी हा ब्रश. आय शॅडोसाठी पण खूप काही प्रकारचे ब्रश अवेलेबल आहेत. तर बेसिक तुमच्याकडे एक 7-8 ब्रश तरी हवेतच. हे आहे फेस रेझर. हे तुम्हाला मेडिकलमध्ये ऑनलाईन कुठेही मिळून जातं. हे खूप कमी किमतीमध्ये मिळून जातं. तुमच्या फेसवर जर फेशियल हेअर असतील ते रिमूव्ह करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. आता येतो लिप पार्ट. लिपस्टिकसाठी माझ्याकडे हे आहे स्विस ब्युटीचं लिप पॅलेट. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बेसिक कलर आहेत. याचा यूज करून तुम्ही वेगळे कलरसुद्धा बनवू शकता. पण मला सध्या इनसाइड ब्रँडच्या लिपस्टिक खूप आवडतात. त्यांचा रिझल्ट पण खूप चांगला आहे. हे पहा, या सगळ्या ज्या लिपस्टिक्स आहेत माझ्याकडे जास्त करून इनसाइडच्याच लिपस्टिक आहेत. खूप छान आहेत आणि मार्सच्या. आणि लिप बॉर्डर पण मार्स स्विस ब्युटी ह्याच मी वापरते. खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि खूप कमी किमतीत आपल्याला मिळून जातं. हे काहीतरी 70 ते 60 रुपयामध्ये आपल्याला लिप बॉर्डर पेन्सिल मिळते. हे 2 असणं गरजेचं आहे. जर लिपस्टिक चांगली दिसण्यासाठी आपल्याकडे हे पण असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेकअप फिक्सर माझ्याकडे मॅरी जॉकचा आहे आणि इनसाइडचा आहे. जर तुम्हाला खूप
तुम्ही खूप कमी मेकअप करत असाल, कधीतरी मेकअप करत असाल, तर तुमच्यासाठी हा खूप बेस्ट राहील. हा याचा रिझल्ट खूप चांगला आहे. मी 2 ते 3 वर्षापासून हाच यूज करते. माझी सेकंड बॉटल असेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला भारी मेकअप करायचा असेल आणि त्याच्यानंतर जास्त काळ टिकण्यासाठी सुद्धा हा पण खूप चांगला आहे. हा ह्याच्यापेक्षा थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे, पण याचा रिझल्ट पण खूप छान आहे. मेकअप क्लीन करण्यासाठी तुमच्याकडे मेकअप रिमूव्हल किंवा वेट टिश्यू असणं खूप गरजेचं आहे. कधीतरी तुमच्याकडे लूज पावडर नसेल, तर त्या जागी तुम्ही ही जी आपली बेसिक मीना खाकी पावडर आहे, ती सुद्धा यूज करू शकता. ह्याचा रिझल्ट पण खूप चांगला दिसतो. तुमचे हेअर्स खूप फ्रीझी झाले असतील किंवा ड्राय झाले असतील, तर केस धुतल्यानंतर तुम्ही स्ट्रॅटेक्सचा हा जो हेअर सिरम आहे, तो यूज करू शकता. ह्याने पण खूप चांगला रिझल्ट मिळतो. असं गरजेचं नाही की तुमच्या हेअर्सवर कुठली ट्रीटमेंट हवी आहे. कुठलीही ट्रीटमेंट नसेल, तरी पण हे तुम्हाला सूट होऊ शकतं. बेसिकली जे काही लागतं नॉर्मल मेकअपसाठी ते मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि त्याच्यानंतर टिकल्या, इयरिंग्स, ज्वेलरी, बँगल्स, रिंग्स जे काही असेल ते तुमच्याकडे असतंच. ते घातल्याने आपला एक लूक वेगळा क्रिएट होतो. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते तुम्ही मला सांगा. मी ट्राय करते स्वतःहून तुमच्यासमोर जे काही कमी किमतीत, जे डेली लाईफमध्ये आपण यूज करतो, जे तुम्ही पण यूज करू शकता, काही सोप्या गोष्टी आहेत, त्या तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी प्रयत्न करतच राहीन. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तुम्हाला याच मेकअप प्रोडक्टमधून खूप वेगळे वेगळे लुक क्रिएट करून दाखवीन. तर तर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मेकअपबद्दल तुम्हाला अशा थोड्या थोड्या टिप्स मी तुम्हाला देत राहीन आणि याच मेकअप प्रोडक्टमध्ये मी वेगवेगळे लुक करेन आणि तुम्हाला दाखवेन. थँक्यू. बाय.